श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. राज्यात गुटखाबंदी जरी असली तरी अन्न भेसळ प्रशासन नक्की करतंय काय, हा प्रश्न निर्माण होतोय. बेल्ले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात गुटखा खाऊन थुकणाऱ्यांची संख्या कमी नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. पाहूया. हे बघा ना, गुटखा खाऊन किती घाण केलेली इथं. हा, इथं खाली घाण दिसते, हे लाल दिसते, हे सगळं गुटखा खाऊन थुकलेलं आहे. पान खाऊन सगळं. म्हणजे याच्यावर नियंत्रण नाही कोणाचं असं म्हणा. नियंत्रण नाही. मग आता जो अन्न भेसळवाल्यांचा एक कायदा आला नवीन, 50 मीटरपर्यंत शाळेच्या पुढे जंक फूड वगैरे विक्री करू नये, हो, बरोबर. त्या कायद्याला पायमल्लीच झाली असं तुम्हाला सांगायचं आहे. सरपंच, तुमच्या गावात असं हे घडतंय काय? तुमचं हे चुकीचंच आहे, त्याच्यावर नियंत्रण केलंच पाहिजे. का शाळेत फक्त राजकारणच चालतंय का? नाही, हे राजकारण नाही चालत शाळेत. काही लोक आहे जे राजकारण करणारे, पण शक्यता आम्ही तर नाही का राजकारण करी शाळेत. काही काम असलं स्वतः मी कर्मचारी पाठवून काम करून घेतो. आता गेट झाल्याच्या नंतर नियंत्रण येईनच त्याच्यावरती. आणि पाठीमागच्या वेळेचं पण मला 2-3 नाही, पण इथं आता CCTVचे काय असतील ना तुमचे? हो, CCTV तर या अशा गोष्टींवर पायमल्ली घालता येत नाही का? हो आहे ना. थोपलेली सांस्कृतिक कला केंद्रावर. शाळेच्या वातावरणामध्ये अशा प्रकारची ही जी घटना दिसते खूप निंदनीय आहे. या ठिकाणी असं घडायला नको. इथं लहान लहान मुलं आहेत, ठीक आहे ना, प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचं लक्ष पाहिजे. फक्त सांस्कृतिक कार्यक्रम नुसतं गाजावाजात केलं म्हणजे तुमचा शैक्षणिक दर्जा सुधारतो, ही एकदम फालतू गोष्ट आहे. ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. व्यासपीठ जे आहे शाळेचं, तुम्ही मुख्याध्यापक आहात, शाळेच्या व्यासपीठाच्या तिथं ते कलामंच जे आहे त्या कलामंचाचे तिथं गुटखा खाऊन थुकलेलं आहे. वास्तविक अन्न भेसळवाल्यांनी जो कायदा काढला का जंक फूड हे 50 मीटरच्या बाहेर असावं, आपल्या शाळेच्या आवारात ही घाण दिसते, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काय झालं, शाळेला बंदिस्त कंपाऊंड नाही आणि कंपाऊंड नसल्यामुळं संध्याकाळी जर कोणी येऊन बसून फुकलं असेल तर पाहून घेतो. आपल्याकडे CCTV नाहीत का? आहे ना मग असे येणारे पायबंद नाही, काही नाही का? नाही, पाहू ना, आज कोण फुकले तर त्याचं आपण करू चौकशी, पाहतो मी.